थकीत दात्यांविरोधात यवतमाळ नगर परिषद आता कठोर कारवाई करणार आहे. यवतमाळ नगर परिषद हद्दीतील थकीत मालमत्ता कर वसुलीची विशेष मोहीम सुरू असून त्यासाठी झोननिहाय वसुली पथक सक्रिय आहे. अभय योजनेपासून थकीत मालमत्ता करावर आकारलेल्या शास्ती करात देण्यात आलेल्या विशेष सवलतीचा अनेक करदात्यांनी लाभ घेतला आहे. तथापि अद्यापही ज्यांनी थकीत व चालू कर भरलेला नाही अशा करदात्यांविरुद्ध वसुलीची मोहीम राबवण्यात येत आहे. जुन्या यवतमाळ शहरासह नगर परिषद हद्दीतील लोहारा, वाघापूर, पिंपळगाव, मोहा, भोसा, डोरली, डोळंबा, उमरसारा आणि वडगाव परिक्षेत्रीय कार्यालयामार्फत कर वसुलीची विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. पथकात नियुक्त वरिष्ठ अधिकारी व वसुली कर्मचाऱ्यांनी थकीत करदात्यांना गृहभेटी दिल्यानंतरही जे थकीतदार कर भरणार नाहीत अशा करदात्यांविरुद्ध जप्तीसह दंडात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्याधिकारी शुभम कॅत्तमवार यांनी वसुली पथकांना दिले आहेत. तरतुदीनुसार कर वसुली विभाग वर्तमानपत्रातून थकीतदारांची यादी जाहीर करणार असून त्यापूर्वीच वसुली पथकाने गृहभेट दिलेल्या करदात्यांनी थकीत व चालू करांचा भरणा करावा, अन्यथा त्यांच्या विरोधात महाराष्ट्र नगर परिषद व औद्योगिक नगरे अधिनियम 1965 मधील तरतुदीनुसार जप्तीची कार्यवाही करण्यात येईल. सदर संभाव्य व अप्रिय कार्यवाही टाळण्यासाठी थकीतदारांनी आपल्याकडील मालमत्ता कराचा भरणा करावा असे आवाहन नगर परिषद प्रशासनाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केले आहे.